सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळी देतो चिवताई देत तांदूळ टाकून, कारण आज तर काही चिवचिव करू नाही राहिले ते, पण तरी घरातला सगळा पसारा आवरला आणि बकरायचाही सगळा आवरला. चारा बिरा लावला सगळा बकराईने. आणि आता काढायचं आहे दूध. दूध काढल्याशिवाय मला ब्रश नाही करतायत, कारण का मग दादाची घाई चालते दूध काढायला. कारण दादाला पाहिजे दुधाचं चहा रोजच. आता दूध आहे तर मग पाहिजेच, नाही तर मग काळा बी चालते. तसं काय नाही एकाकडे, पण एवढी मोठी मेहनत घेऊन बकरायची दुधाचा चहा तर हा लागतेच रोज. आणि झालं आज घराचं सडी सारवा उन्हाळ्याचं. दादा दूध दूध काढू दूध. आणि आमचे पिल्लं एवढे थकू राहिले का चाराय नाही खाऊ राहिले ना, काही मस्ती नाही करू राहिली. आणि आता मी बाहेर आली की कल्लाय करत नाही. एवढे थकतात, एवढे थकतात. बाई तर एवढी अनमानली कालाई, आणि एवढी हे करत जाय, उड्या मारत जाय कालाई. चाराय नाही खाऊ राहिली आणि काहीच नाही, फक्त उभी राहिली. तुम्ही सावलीत गेले की येत असते दोन. माझ्या मांग पत असतील टुंगू टुंगू. दूध पिऊ देते का ते? दूध पिऊ देते का? यायला असं वाटलं सोपी आहे. आपण जसं याच्यातच रात्री मठ भिजू घालायला पाहिजे होते, तर आत्ता मठ भिजू घातले. आता भिजतात का नाही देव जाणे ते बी. आणि आता बनणार आहे मस्त वांग्याची भाजी, कारण का आता भाजी बनवायला काहीच नाही वांग्याशिवाय. दर दिवसाआड वांग्याची भाजी ही आता बनणारच. म्हटलं अद्रक लसूण हाय तर घ्यावा बनवून वांग्याचीच भाजी. मस्त मेथीची भाजी टाकून. आता मेथीची भाजी संपत आली, शेवटची आहे मेथीची भाजी. मस्त बनवतो, मस्त रस्स्याचं वांग. स्वयंपाक करून घेतो. आज जरासा पसारा आवरायचा आहे म्हणे घरादारातला. जराशी तब्येत बरोबर आहे आज, पटकन असं स्वयंपाक करून घेतो मी. वांग्याची भाजी आणि काय पोळ्या बिळ्या करायच्या असतील ते. जराशी शरीरानं साथ दिली का काम होतात, पण नीरा काही दुखत राहिलं का काम काहीच नाही होत. तशी आज मी उशिरा स्वयंपाकाला लागली आणि आज मला घरातले कामही करायचे. उशीर हा होतेच, कारण का सगळे बाहेरचे कामही उरका लागत. सकाळी उठल्या उठल्या बाहेरच कामाला लागायला लागते. स्वयंपाकाचं पडते मग तसंच. चला मग स्वयंपाक घेतो करून मी. आणि आज काय कामं करायचे दाखवतोच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. ब्लॉग शूटच्या नादात कामही होत नाही बाय रोज लवकर काहीच नाही. असं जरासं घेतलं तर लवकरच स्वयंपाक उरकला बाया. भाजी शिजू राहिली आणि आता चहा ठेवतो आणि पसारा आवडतो. नाहीतर 17 खेप उठा, 17 खेप शॉर्ट व्हिडिओ शूट करा, ब्लॉग शूट करा. 17-18 खेप माझ्या उठबशात होतात आणि कामं काही होणार. जे काम व्हायचे तेही नाही होत. फक्त जेवढं स्वयंपाक भाजी आहे तेवढ्यातच टाइम होऊन जाते. त्यासाठी ठरवलं मी आता का जरा शूट करायचं. स्वयंपाक भाजीचा तर सगळा कार्यक्रम उरकला. आता काढला मी कपाटातला पसारा, कारण का कपाटाची ही योग्य जागा अति होतं. कपाट हे पाऊस उचललं मी आतून उचललं आणि इकडे लावणं चालू आहे अजून पसारा. मागच्या वेळेस मी पसारा आवरला होता, त्याचा फायदा झाला का घड्याच्या घड्याच मी करून काढल्या आणि घड्याच्या घड्याच आता कपाटात ठेवून राहिली. एकदा तर सारखंही होणार नाही. ही रूमची साफसफाई करायची आहे सगळी, कारण का या सगळा कापूसच भरेल होता. स्वयंपाक भाजी आवरून घेतली पहिले आणि आता आवरतो कपाट मस्त.
आता काय झालं हो बाई, तुम्हाला भांडणं करायला आज एवढी गडबड झाली. मांगा का बकरा सोडून दिला पहिले आणि बकऱ्या गेल्या होत्या. घरातला पसारा तसाच राहिला, अजून झाडून काढायचं राहिलं. जरासे काही घरातले कामं करायला लागलं का हे अशी गडबड होती. दादा काही बाहेर गेले नाही, दादा बसले घरातच. त्याच्यानं बकऱ्या गेल्या. आता काय होते काय माहित, म्हणजे दादाले थांबतात की नाही थांबत. भांडे कुंडे सगळेच राहिलं, घासत सगळा पसारा राहिला. भांडे कुंडे आणून ठेवले नाही आधी पहिले. रोज 11 वाजता सुटत असतात बकऱ्या, आज 10 वाजता सोडून टाकले या लोकांना बकऱ्या. कपाटात पसारा सगळा लावून ठेवला आणि कपाट एकदम व्यवस्थित दिसू राहिला आता त्याच्या जाग्यावर. आणि हे एकदम दरवाजाच्या समोरच झालं होतं कपाट. जास्त तर काही नाही, पण थोडी थोडी साफसफाई चालू केली मी आता घरातलं. एकदा केलं का मग लय तब्येत खराब होती. रोजच्या दिवसाले थोडं थोडं केलं तरी होती, नाही तर मग सगळं तसंच पडते. आता कपाट आवरायच्या पहिले मी अंडे टाकले होते बाहेर उकडायले. अंडे उकडून पाणी आटलं त्याचं, उन्हानं आटलं का कसं आटलं त्याला मी पाहिलं नाही. हे पा चुलीवर अंडे शिजवले आज. हे अंडे देतो आता घरात नेऊन आणि ठेवतो मला आंघोळीले पाणी. आणि भांडे घासून घेतो आता पहिले, कारण का ती जरा शिकसावली आणि मग एवढं ऊन येते काम मारण्याचं. आणि त्याच्यात भांडे बी चमकतात डोळ्यावर उन्हानं. त्याच्यात भांडे बी चमकतात उन्हानं आणि एवढं डोकं दुखते मग का लय. त्यासाठी पहिले आता भांडे घासून घेतो. आणि लंगडू महाराजले घरात बी आणायचं आहे, पसारा आहे तसा लय मोठा पडला. पहिले अंडे ठेवून घेतो मी घरात. एका अंड्याचा तर निरा भुजात झाला, दाखवतो तुम्हाला. असं पुचपुच झाला, ते सगळं फुटून बाहेर आलं त्यातलं. हे बा सगळं पाणीच पाणी आहे त्यात. हे कुठे ठेवू हे मलाही समजून नाही राहिलं. आज तर एवढा त्रास दिला लंगडू महाराज ना, का खाली बसला होता तर उठताच येईना त्याला. फोन चालू होता म्हणून काही व्हिडिओ शूट केला नाही मी, पण आणि जेवण करून घेतलं मग. कारण की मग जेवण करायला लय असा टाईम होते. एवढं ऊन झालं, ऊन पाकिट तपू राहिलं, एकदम चमकूच राहिलं असं चमचम ऊन जसं. आणि लंगडू महाराजले पाणी मी बाहेरच पाजून घेतलं. आता लंगडू महाराज खाते मस्त चारा सावलीत बसून. एक पाऊल पुढे नाही टाकत तो, एक पाऊल त्याला टाकताच येत नाही तर काय टाकणार आहे. सगळे कामं धंदे म्हणजे झाडझूड सगळी उरकली, शेणही काढलं बाहेरचं आणि जेवणही करून घेतलं.